आपण जशी तुमच्याकडनं इच्छा उत्पन्न झाली की मला आता कधी पाणी हवं, होय होय नक्कीच. हां, तुमच्या मनात इच्छा उत्पन्न झाली तर आई ती व्यवस्था करते. आई ती व्यवस्था करते, कोणत्या ना कोणत्या रूपात करते. असे बरेचसे किस्से होतात की एखादा नुसता इच्छाच करतो की मला बरं दुधाचा चहा मिळाला असता का. म्हणजे एका मिनिटात इच्छा उत्पन्न करतो आणि लगेच लगेच त्याला बोलवतो कोणीतरी, बाबाजी नर्मदे हर इधर आइए, चहा लेके जाइए. चहाचे किस्से मला म्हणजे चहा अतिशय तेव्हा प्रिय आहे. आणि आम्ही एका आश्रमातून निघालो जस्ट, हां, आणि सकाळची वेळ होती. तिथे आश्रमात सकाळी उठले नव्हते, म्हणजे आम्ही आंघोळ वगैरे केलेली. बरं आम्ही काहीतरी 5:05-7:10ला निघालो सकाळी. तर इथे सकाळी एवढा चहा वगैरे शक्यता होत नाही. बालभोग डायरेक्ट 8-8:30ला होतो जनरली, आणि ती प्रथाच आहे म्हणजे तशी. तर निघालो मी. तर माझ्यासोबत एक दिल्लीचा मुलगा होता, काय कुलदीप, लवदीप त्याचं नाव. तर मी त्याला असंच बोललो, अरे बोललो यार चाय मिळतो तो आज अच्छा होता. सुबह सुबह एकदम थंडी जाम पडलेली त्यावेळेला. आणि आमच्या सकाळी 4 वाजता 3:30-4 वाजता आमची आंघोळ होते दररोज. तर निघालो बाहेर आणि मी त्याला असं जस्ट बोलतोय. तर त्यांनी मला असा रिस्पॉन्स दिला की अरे तू मैया से बोलेगा तो तेरे को तो काय मैया ऐसे ही देगी. आणि मग मी त्याला बोललो अरे वो तो देगी, अगर मेरे को चाहे तो वो तो देगी. आणि म्हणजे मॅक्झिमम 10च पावलं चाललो असो आम्ही. आणि घरातून एक माणूस चहा घेऊनच आला डायरेक्ट बाहेर. चहाचा कपच घेऊन आला बाहेर. ते किटली आणि हे असंच असतं. तो बाबाजी चाय लोई. अरे बोलो तो वो मेरे पास देख रहा है, मैं उसके पास देख रहा हूँ. तो इतना है. और बहुत किस्से हैं जो बोल भी नहीं हे सकते. असेच किस्से होत राहतात. आता यांनी नुसती इच्छा उत्पन्न केली, आज मुझे मीठा खाना है, मुझे दूध पीना है. म्हणजे चालता चालता इच्छा अच्छा. उत्पन्न झाली त्यांची. त्यांना लागले की आश्रमामध्ये त्यांना दूध आणि गोड जेवण मिळालं. तर ही गोष्ट एवढं तर आहे. काय आहे, काही काही लोकांना, आता तुम्ही ते लखनगिरीच्या पहाडामध्ये एक माता अशी फसली, 8-10 लोक होते. तिच्या गळा तुमचं जसं पाणी संपलं, तिचंही पाणी संपलं होतं आणि कोणाचकडे पाणी नव्हतं आणि गळा कोरडा पडत होता. आणि ती आईने तिला विनंती केली की माय सब प्यासे है और प्यास, उन्हाचा टाईम आहे, पाणी चाहिए. तिने अंतरून आईला हाक मारली. तर काय एक असा चमत्कार घडला की समोर पाड होतं ना, पाड फोडून पाणी पडत होतं. ते त्याच्यातले तर जे 2 लोक होते ते पुढे गेले. ते म्हणलं की मैयाने मैया की सुन ली, मैयाने मैया की सुन ली. म्हणजे आई तूने बोललं आणि आईने सुन घेतलं, म्हणजे या पहाडातलं पाणी येते. हे असे एवढे किस्से आहेत ना, एवढे किस्से घडतात भरपूर की काय सांगावं तुम्ही. ते आईचं वर्णन ना तर मी करू शकतो ना या पृथ्वी तलावर कोणी या आहे. शब्दांमध्ये नाही. पृथ्वी तलावर या जेवढी जपी तपी होऊन गेली त्यांनी सुद्धा तिच्यापुढे हात टेकून दिले. काही की तिचे वर्णन कोणी करू शकत नाही, तिच्या ममताचं वर्णन करू शकत नाही. ती आई आहे, शेवटी आई आहे. आई म्हणजे ती तिच्या नर्मदा पुराणमध्ये अशी काही वाक्य आहेत की तिने दानवांना पण मोक्ष दिलाय. म्हणजे राक्षसांना पण ती माता तुल्य हे करते, वागणूक देते तसंच आहे ना. की तू पण चांगला होशील. हा, तर एवढं आईसाठी सगळे सारखेच असतात. आईसाठी अशी. आईसाठी तो भले राक्षस कुळाचा असो का कोणताही असो, त्याचे पुत्र आहेत त्याला सर्व चांगले असतात. ते मार्कंडेय ऋषी जेव्हा आईचं कधी जुनी म्हणजे मैया गंगा मैया जशी शिवांनी जटेत धारण केली, तर त्याच्याप्रमाणे गंगा मैयाचा उगम कधी झाला, कुठल्या युगामध्ये झाला, कुठल्या कल्पात झाला. कल्प आता युग पण नाही बोलत मी, कल्प म्हणजे एका कल्पामध्ये कितीतरी युग सामावलेले आहेत. म्हणजे अशी युग म्हणजे हे 4 युग ना, कलियुग, त्रेतायुग वगैरे वाटर. तर ही अशी 4 युग, अशी कितीतरी युग आहेत, त्याचा एक कल्प होतं. 1000 युग अशी एक कल्प. तर अशी एक कल्प तर मार्कंडेय ऋषी ध्यानस्थ झाले आणि त्यांनी मैयासाठी, ती मैया किती पुराणी आहे याच्यासाठी त्यांनी ध्यानामध्ये ते शोधत गेले. तर ते जेव्हा अंतरामध्ये गेले तेव्हा 1 2 3 4 5 6 7 कल्प मागे जाऊन सुद्धा त्यांना नर्मदा मैया आहे, बाकी कुठलीच नाहीये. पण नर्मदा मैयाचा अंत तिथे पण त्यांना लागला नाही. शेवटी मार्कंडेय ऋषींनी तेव्हा त्यांना ते जाणीव झाली की सगळ्यात जी मैया आहे पुरातन, की ब्रह्मांडाच्या उत्पत्तीसोबत तिची झाली आणि ती कधीच नाश पाहू शकत नाही. तर ती मैया, म्हणून मग म्हणून मग ते मार्कंडेय ऋषींनी ती मैयाची परिक्रमा केलेली समथिंग. आणि मग त्यांची पण
आता ते तर ऋषी त्यांची होते पहिली- सगळ्यात पहिली- आयुष्यामध्ये हा. त्यांची पहिली परिक्रमा खंडित झाली होती, कारण मी परिक्रमा केली एवढ्या शब्दात खंडित झाली होती. अच्छा. परत मग त्यांनी परत परिक्रमा केली. मैया म्हणे मीच जर आज असं केलं मी, कारण मी सांगितलं नाही अहंकार अहंकार. होता. मी म्हणजे केला तिथं, तर ती परिक्रमा मार्कंड ऋषीची खंडित झाली होती असं बरेचसे लोक मला बोलतात. त्यानंतर मग मार्कंड ऋषीने परत तिथे कितीतरी वर्षाने कितीतरी दिवस परिक्रमा केली ती, म्हणजे कोणतंही नाला न वलंडता त्यांनी परिक्रमा केली. 27. आणि मग आपल्यासाठी त्यांनी हे सर्व लिहून ठेवलेलं. एक्झॅक्टली. आता एक हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा, जसे तुम्ही मगाशी बोललात की माझ्या आयुष्यामध्ये खूप आधी मी काहीतरी करत होतो आणि त्याच्यानंतर मला ह्या मार्गाने आलो. संत तुकाराम महाराजांपासून सगळ्यांनी जेव्हा देवाकडे ते मागतात तेव्हा ते एक गोष्ट सांगतात की संत संग देई सदा. हा एक शब्द आहे ना, हा शब्द ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याला जो भेटला तिथे त्याचा उद्धार झाला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जर माझे चांगले मित्र असतील तर मी तसंच राहणार, तसंच होणार. जर खराब मित्र असतील तर मी तसं होणार. हुशार मुलांमध्ये असं तर संगत संतांची संगतीचा गुण आहे. हा ही जी परिक्रमा आहे ह्याच्यामध्ये हजारो लोकांनी तपश्चर्या केलेल्या जागांमधनं तुम्ही जाता. हो, त्यांचा स्पर्श आहे. नक्की. अजून सुद्धा कितीतरी शरीराशिवाय अजून सुद्धा राहणारी म्हणजे तिथे. कारण हे माणसाचे हे शरीर नाहीये, माणसाचे अजून दुसरे शरीर आहेत. त्याचे हा. 3 शरीर आहेत. हो माणसाचे 3 शरीर आहेत. हे तर स्थूल शरीर आहे, हो एक कारण स्थूल- शरीर हा, आहे आणि स्थूल आणि एक शरीर. सूक्ष्म शरीर आहे. बरोबर. म्हणजे सूक्ष्म शरीर नाश पावत नाही. तर त्या सूक्ष्म शरीराच्या रूपाने रूपाने अजून आहे. अजून सुद्धा ते ध्यानस्थ आहेत. आणि अजून आहे. जेव्हा जेव्हा आपण त्यांच्या बाजूनी प्रवासातून जातोय त्या मार्गातून, किंवा कधी कधी एखादा संत येतो आणि 2 शब्द बोलतो, तर त्यांच्या शब्दांमध्ये ती सिद्धी आहे त्यांना प्राप्त झालेली आहे. हा, आणि त्या सिद्धीच्या द्वारे जेव्हा ते बोलतात की अरे बाळा तू असं कर किंवा हे नामस्मरण कर, की मला निघताना मला एका महात्म्याने एक मंत्र दिला मैयाचा की इसको बोलना ही सुबह, आणि तो मी चालू केला बोलायचा. तो अजून चालूच आहे समजा, पण त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ना, हे सामर्थ्य इतर साध्या व्यक्तीने सांगून ना म्हणत, तो गुरुकडूनच आलं पाहिजे. म्हणजे अजून सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरी, भगवद्गीता हे प्रत्येकाच्या घरोघरी आहेत, प्रत्येक जण वाचतायत. 1000 वेळा वाचून झाले असेल, पण त्याचा अर्थ तुम्हाला समजणार नाही, कारण दॅट इज गुरुविद्या. ही गुरुकडूनच घ्यायला लागेल ते तुम्हाला. असं आहे ना की समजून घ्या, एखाद्याने सांगितलं मला की तिथं भाकर आहे, भाकर बोलून तुमचं पोट पोट भरणार नाही नाही. मारणार. भाकर बोलून तुमचं पोट भरणार नाही. त्याच्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते, तेवढं मंथन करावं लागतं. आणि मग तेव्हा कुठं तुम्हाला आता पाणी टाकायला लागेल, ते पीठ मळावं लागेल, ते चूल पेटवावी लागेल. हे तेव्हा ते तुम्हाला कळेल की नाही हे आता भाकर असं आहे. अशी म्हणजे नुसतं शब्द बोलून चालत नाही, नाही तर चालत. त्याची प्रत्यक्ष करावी लागते. आणि ते कृती करावी गुरुशिवाय ज्ञान नाही. हे ज्ञान गुरुशिवाय नाही. आता सुद्धा जपानमध्ये 23,000 का 30,000 काहीतरी समथिंग शास्त्रज्ञ ज्ञानेश्वरीवर रिसर्च चालू आहे. आणि ह्याला कितीतरी वर्ष झाली, पण हे जे सर्व आहे ना, हे सर्व नामाची महिमा आहे. नामाची महिमा आहे. कारण हे जे उत्पत्ती सुद्धा नामाने झालेली आहे. जे हे असं म्हणतात की या जे पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा नामाने झाली. एक नाम तारी सर्व त्याच्यावर, फक्त विश्वास असायला विश्वास. हवे. आता तुम्ही समजून घ्या, वाल्याकोडीनं कोणतं नाम जपला, त्याला तर येतच नव्हतं की राम बोलता, येतच नव्हतं. बरोबर. त्याला येतच नव्हतं राम, नुसतं बोलायचा मरा ते सर्व तेच शब्द ऐकले होते. वाल्याकोड्यांनी फक्त तेच ऐकले होते, मरा सर्व तेच ऐकू यायचे त्याला. मग उलटा नाम जपलं ना त्याने, मरा बोलता त्याचा राम होऊन गेला. ही नामाची महिमा नामाची आहे. महिमा आहे. आणि हे सर्व नामाशिवाय खोटा पसार आहे. जो पण हे नाम देणारे पण कोण होते? नारदजी स्वतः होते. हा. असं आहे, जी व्यक्ती त्याला लागतं. तुम्हाला देते त्याला लागतं. त्याच्याकडे तो अधिकार आहे. त्यांनी जर दिलं आणि तुम्ही जर ते घेतलं तर तुम्ही त्याला लागतं तुमचं कल्याण गुरुशिवाय झालं. हे ज्ञान गुरुशिवाय नाही. ज्ञान. हा, त्याच्याशिवाय बनणार गुरुशिवाय नाही. मंत्र नाही. कारण हे ना, गुरु गोविंदों ने खडे काके लागू पाय, गुरु बलहारी आप मिलो गोविंद दिए बताय. जोपात तुम्ही हे गुरु आहेत ना, तोपात ते सांगितलं की हे भगवान आहे, हे भगवान आहे, तोपात कळत नाही. नाही कारण कळत. गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरुशिवाय. हे सर्व खोटं पसार आहे. जोपात बल मग त्याने काही दिलं असेल, आणि तो या दुनियेत मला आता असं वाटतं की जोपात जिवंत गुरु पाहिजे, म्हणजे शब्द शरीर रूपाने तरी शरीर मोजूद रूपाने. पाहिजे.
आता तुम्ही समजा एखादा डॉक्टर मेला आणि त्या डॉक्टर तुम्ही इलाज करायला गेला तो करायला येणार आहे का? नाही येणार. तुम्हाला जिवंत डॉक्टर पाहिजे नाही, हा डॉक्टर इलाज करेल. हा कोणी असतो, त्याची जी प्रथा आहे ती कोणाला तरी जे देऊन जातो, शिकून जातो, बाई असं नाही असं करायचं, असं नाही असं करायचं. देहधारी. हा देहधारी. तर देहधारी गुरु प्रत्येकाला पाहिजे, पाहिजे, बरोबर. त्याच्याशिवाय खोटा पचा कसं आहे की उद्या तुम्हाला काही प्रश्न आले तर तुम्ही विचारू शकता. विचारू शकता. पण ते जर देहधारी नसला तर पण ते- गुरुशिवाय आणि ते मिळवण्यासाठी पण जाम आणि ते घेतल्यानंतर साधी एक एक विधी आहे, जो पाऊस मनुष्य स्वतःला ओळखत नाही, वो इंसान अपने आप को जान, मी आहे कोण, तेव्हापासून तू 10 लोकांना ओळखू शकत नाही. मी सांगितलं ना अगोदर की सब घट में, सब घट में, हे सर्व ते दाखवून देतो. आणि हे विचार काय करता तुम्ही, जर एवढं करताय ना, मी प्रत्येकाला बोलो तरी भाई आप जो बाहरी पूजा कर रहे हो, मैं प्रत्येकाला सांगते जो बाहरी पूजा कर रहे हो, आप क्या दे रहे हो मैया को, क्या दे पा रहे हो, बताओ मुझे. कोई दे पाता कुछ या दुनियात कोणी आईला काहीच देऊ शकत नाही नाही, देऊ शकत. आईला काहीच देऊ शकत नाही. एवढं विचार करा, एकाने विचार करा की आई मी मेल्यानंतर, तू मेल्यानंतर मी तुझ्या माझ्या चमड्याचं म्हणजे माझ्या कातड्या तुला चप्पल बनवेन. ती आई म्हणते बाबा ते कुठून आलं, ते बी तर मीच दिलेलं तुला. खरं आहे. ते पण सुद्धा ते भीत पण दिलेली. तुझे उपकार नाही आहेत. बरोबर आहे. हा. आईचे उपकार फेडू शकत तर नाही. आईचं मी सांगतो ना, कोणीच फिरू शकत नाही. ते काय ना तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी. अजून काय पाहिजे. कारण तुम्हाला तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी. भिकारी. आईशिवाय आईच्या खोटा पसार आहे. जन्मच होऊ शकत नाही तुमचा. जर देवतांना पण जन्म घ्यायचा असेल तर तिला पण गर्भधारणा ब्रह्मा विष्णू असं आहे ना, तिघांची भगवान जग के रचने वाले माँ जननी संसार की, या सृष्टी भगवान जग के रचने वाले, मगर माँ जननी संसार की. भगवंतालाही आईच्या पोटी यावं लागेल, आईच्या पोटीला कोणाच्या पोटी यावं लागेल, तेव्हा तो या संसारात येईल, नंतर येऊ शकत नाही. खरं आहे. नाही देऊ शकत. कोणी असो, कोणी असो, परमेश्वर परमेश्वर सुद्धा आलाय त्यांना तो सुद्धा घास- ब्रह्मा विष्णू महेशला हा. अनुसूया देवीची मदत घेऊन हा, यावं लागलं. कोणाचा आईशिवाय एक पर्याय नाही. नाही, म्हणून आईची महिमा फार हे, आणि तिच्या महिमाचं वर्णन तुम्ही काही करू नाही शकणार नाही नाही, नाही नाही नाही. कारण आता वेळी भरपूर झाली नाही शब्दच नाही आहेत. शब्दाची रचनाच नाही झाली. नाही नाही. मी शब्दाची सांगितलं ना, रचना. मी मार्केट ऋषीने सांगितलं की मी नाही करू शकत बरोबर. नाही करू शकत. स्वतः मार्केट ऋषी बोलले, होय होय. तर आपण कोण आहे त्यांच्यासमोर? आपण कोण आहे ना, यांच्यामध्ये बसतो ना, फूट मध्ये बसतो. जाऊ द्या मार्कंडेय ऋषी- एमएम मध्ये नाही आपण त्यांच्या. नाही, असं नाही. काही नाही असं. मार्कंडेय ऋषी सगळे इंद्रदेवता सगळ्या देवता मैयाच्या किनाऱ्यावरती स्नानासाठी जातात. तो एक शुभ काळ असतो, पर्व. तर मैयाच्या स्नान करायचा हा 12 वर्ष काय असेल तर त्याच्यासाठी काय एकदम मैयाच्या ह्याच्यामध्ये स्नान केलं तर ते पवित्रच आहे कधीही. पण मार्कंडेय ऋषी असे दगडावरती बसलेले असतात. तर मैयाला बोलते की माझं बाळ अजून का नाही येते अंघोळीला. एवढे देवता झाले, येऊन गेले, वरून इंद्र देवता येऊन जातो, सगळे येऊन जातात. तर ते बोलतात बाळा तुला आई मैया मार्कंडेय ऋषींना म्हणते बाळा क्या हुआ, क्यों नहीं आप नहा रहे हो आज, मतलब तर ते म्हणतात की मैया तुझ्या दर्शनानेच पाप नाहीशी होतात. न्हाण्याची गोष्ट हा, हे नक्की आहे. एवढं हे सामर्थ्य त्या गुरुच्या शब्दातून हा, आलेलं आहे. हा, आता याच्यावरती विश्वास जो ठेवेल बाकीच्या सर्व नद्या पवित्र आहे. मी हे नाही मानत की भारतातल्या नद्या आहे नाही, पण त्याच्यात विशेष असं आहे की माते गंगेचंही पाप जास्त होऊन गेलं तर ती सुद्धा तिचं पाप धुण्यासाठी आई गंगेजवळ यावं लागतं. तिला घरमध्ये सुद्धा, जावं म्हणजे. नाही. तिलाही पवित्र होण्यासाठी गंगे मातेजवळ यावं लागतं. हे मी नाही सांगत, असे बाहेर बरेचसे संत महात्मा बोलतात की तिला सुद्धा यावं लागतं. एवढी तिच्यात आंघोळ केल्यानंतर काहीतरी मिळेल, पण हिच्यात तिचे नुसतं दर्शन घेतलं तरी दर्शन तिचं घेऊनच पाप काम होतं. होतं असं म्हणतात. शंकराचार्यांनी ते स्तोत्र लिहिले त्याच्यामध्ये पण त्यांनी दिलेलं आहे. आणि तिचं असं आहे, ती शंकरपुत्री, शंकराची लाडली पुत्री आहे, म्हणून तिला इथं प्रत्येकाचा या नर्मदा के हर कंकर कंकर में शंकर बसता है. आणि ही सर्व त्याची, म्हणून ही सुलपानी झाडी जे हे त्याचे, हे बाबा भोल्याचा ही नगरी आहे, म्हणून तिला म्हणतात हे सुलपानी झाडी. आणि एक गोष्ट सांगायची होती म्हणजे
ठीक आहे. आता कसं आहे, तुम्ही आम्ही सांगितलं तरी तर तुम्ही तुमचा मोठेपणा किंवा जे काय असेल ते तुम्ही सगळं परत ते तसं मैयाला स्वाहा करता. पण काहीतरी लाखांमध्ये परिक्रमावासी परिक्रमा करतात आणि प्रत्येक परिक्रमावासी प्रत्येक मार्गातून जात असताना सकाळ दुपार संध्याकाळ मग त्याची भोजनाचा आहाराचा नाहण्याचा सकाळचा वगैरे जो काही हे आहे तो, पण तो तुम्ही एवढ्या सुंदर पद्धतीने करता आणि ते करताना पण तुमच्या चेहऱ्यावरचा हास्यभाव की कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव आलेला नाही आहे की बाबा एवढी माणसं आलीत. तर मी आज पण आम्ही आलो तेव्हा पण आम्ही दोघं आलो ते जनरली तुमचं एकदम तुम्हाला एवढा आनंद झाला की नर्मदे हर असा जो तुम्ही आवाज दिला त्याच्यातच सगळं आलं की अरे मला आनंद झाला तुम्ही या म्हणून. तर ही गोष्ट तुमच्यामुळे परिक्रमावासियांच्या मधली संख्या वाढण्याचं कारण हे तुम्ही पण आहात. बरोबर ना? वाटतं ना हे कारण परिक्रमामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परिक्रमेमध्ये एक महात्मांना जेव्हा चौकशी केली जाते, कुठेही जाताना माणूस चौकशी करतो काय असेल कसं आहे काय, एक वाक्य कायम आहे की तुम्हाला अन्न पाण्याची काही चिंता नाही, फक्त तुम्ही जावा आणि मैयाचं नाव घ्या. इथे विषय अन्न पाण्यावर तर आहे मेन. नाही, मी असे काही लोक पण तुम्ही असे लोक काही निघतात की ते स्वतःला काहीच घेत नाही, खाली 2 कपड्यावर निघून येतात. हो, असे लोक सुद्धा मी परिक्रमेला पाहिले. ते इथे येऊन ते बोलतात मैयाने मुझे कोई जरूरत नाही, मैं सिर्फ ऐसा ही आया हूँ. रस्त्यात त्याला लाट मिळते, त्याला कमंडल मिळते, त्याला सर्व काही मिळतं, सगळं भेटतं. त्याला लागणारे पैसे अडकही मिळतात. ही यात्रा अशी एकमेव आहे हिला कोणताही पैसा अडका लागत नाही. फक्त आपल्या मनाची तयारी हवी आणि मनाची तयारी पण आई करून घेणार आहे. जसे दादा बोलले, मी लहानपणापासून पाहत होते हे बीज तेव्हाचं रोवलं गेलेलं आहे आणि ते आता वृक्ष होऊन मोठा वृक्ष होऊन त्यांना ते निघालेले परिक्रमाला. हे तिचे कृपेमुळे तिच्या दयामुळे होत राहतं. आम्ही जे सेवा करतो तिच्या दयामुळे होत राहतं. आम्हालाही माहिती नव्हती की आई काय आहे. 1 वर्ष झालं असेल मी ओंकारेश्वरला होतो आश्रमामध्ये एका, आणि मी सकाळी स्नान करत होतो. 3:30 पावणे 4 वाजले असतील. स्नान करून झालं, माझं अष्टक वगैरे बोलून झालं आणि नंतर मी मैयाला असं सहजच बोलून गेलो की सगळेजण परिक्रमा करतात तर मला पण परिक्रमा करायची इच्छा आहे. पण माझी इच्छा आहे आता करायची की नाही ते तूच करून घेणार आहेस. म्हणजे मी जरी परिक्रमा केली तरी जी सगळी काय हालचाल असेल किंवा बुद्धी किंवा घरातल्यांची परमिशन, गुरूंची परमिशन वगैरे घेणं आहे ही सगळी तू करशील. पण माझी इच्छा आहे आता परिक्रमा करून घ्यायची ही जबाबदारी तुझी आहे. आणि तिथून मी निघालेलो. त्याच्यानंतर 2 महिन्यामध्ये ते चिन्ह दिसायला लागले. म्हणजे घरनं हळूहळू परमिशन मिळायला लागली की मग ठीक आहे गेलास तरी मग आता जाऊन ये, मग परत हे नको वगैरे वॉटेवर. परिवार संसार वगैरे तुम्हाला माहितीच असतील गोष्टी कशा असतात. तर त्याच्यामध्ये पण अतिशय सहजता निर्माण झाली, गुरूंची आज्ञा मिळाली आणि असं मिळून आता मी परिक्रमेमध्ये 31 डिसेंबरला चालू झालं. पण माझं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की जेव्हा मी घरनं निघालो तेव्हा घरी हेच चालू होतं की कसं होईल काय होईल. तेव्हा मी त्यांना एक शब्द फक्त घरातून बोलून आलो आहे की परिक्रमेला निघालेलो मी नाही आहे, मैयानी प्लॅन करून झालेलं आहे सगळं आणि मी इथून परत घरी येईपर्यंतचं सगळं फायनल झालेलं आहे. आता मी फक्त कर्म म्हणून करायचे आहेत तेवढ्यासाठी चाललोय. मैं आया नहीं, मुझे बुलाया, लाया गया और ये करवा केले रे नर्मदे हर जिंदगी. मैया ये सब करवा केले रे. आपलं नाव सांगा बरं. मी तर आपलं नाव विचारलं नाही. नाव सांगा. माझं नाव कौस्तुभ वर्तक आहे. मी रायगडमध्ये राहतो, पेण, महाराष्ट्र. आपलं काही सर्व्हिस करता? मी सर्व्हिस करत होतो पहिले ICICI बँकेमध्ये होतो मॅनेजर. त्याच्यानंतर मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब केला आणि त्याच्यानंतर आता मी जॉब ड्रॉप केला आहे आणि मी आता ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू कन्सल्टन्सीवरती रिसर्च चालू आहे माझा. आपण इथं आलात आणि आपण एवढी मुलाखत दिली याबद्दल आपले धन्यवाद. मी आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपली जे चांगल्या इच्छा, सदिच्छा त्या पूर्ण करो आणि आपली जी यात्रा आहे, जी परिक्रमा आहे, आई मंगलमय आणि सुखमय करो. नर्मदे हर. नर्मदे बोलायला बरंच काही आहे जिंदगी कारण मला